श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 25 जुलै पासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण हा महिना अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ मानला जातो। हा संपूर्ण श्रावण महिना देवाधिदेव महादेवांना समर्पित असतो। या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व असून सोमवार हा जो आहे तर तो देवाधिदेव महादेवांना समर्पित असणारा दिवस असल्यामुळे या दिवशी आपण व्रत करून भक्तिभावाने देवाधिदेव महादेवांची पूजा सेवा व्रत करत असतो। या दिवशी व्रत करून देवाधिदेव महादेवांची पूजा सेवा केली जाते। तर भगवान महादेव, देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा कायम आपल्यावरती राहावा, आपल्याला ते प्रसन्न व्हावे म्हणून यावर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 श्रावण सोमवार असणार आहे आणि यामध्ये पहिल्या श्रावण सोमवारची शिवामूठ जी आहे तर ती तांदूळाची असणार आहे। म्हणूनच या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती शिवामूठ जी आहे तर ती तांदूळ अर्पण करायची आहे। आता हे तांदूळ अर्पण करत असताना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे। हे तांदूळ आपल्याला अखंडच अर्पण करायचे आहे। कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला अर्पण करायचे नाही। अखंड तांदूळ जे आहेत तर तेच आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे। तरच याचा आपल्याला लाभ जो आहे, फळ जे आहे तर ते मिळत असतं। कारण धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा अतिशय खास आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रताबरोबरच आणि भगवान देवाधिदेव महादेवांच्या पूजेसोबतच काही उपाय सेवा देखील केल्या जातात। तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे। कारण पहिला श्रावण सोमवार तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु माता अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू। ही वस्तू अर्पण केल्याने काय होईल तर एका रात्रीत सोन्यासारखे दिवस जे आहेत तर ते आपल्या आयुष्यामध्ये यायला सुरुवात होईल आणि आपलं जे काय दुःख 7 पिढ्यांचं दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती नष्ट होऊन पुढील कित्येक वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा आपल्याला कमी पडणार नाही। म्हणजेच काय तर पैशाची आपल्याला उणीव चणचण भासणार नाही। त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल। तर अशी कोणती वस्तू आपल्याला श्रावण सोमवारी माता अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये ही वस्तू आपल्याला माता अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। बघा मित्रमैत्रिणींनो, हा उपाय तुम्ही सोमवारच्या दिवशी म्हणजे श्रावण सोमवारी दिवसभरामध्ये कधीही केव्हाही करू शकता। ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल, जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही ही सेवा उपाय जो आहे तर ते करू शकता। फक्त ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीला आवर्जून अर्पण करायची आहे। आता या अर्पण करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे, परंतु थोडीशी माहिती जी आहे तर ती देखील तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। कारण बघा, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। किंवा अन्नावरती उत्तम प्रक्रिया करून सुग्रास करून वाढणाऱ्या अन्नपूर्णा मातेला नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवा असं देखील म्हटलं जातं। आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये माता अन्नपूर्णाची मूर्ती जी आहे तर ती नक्की असते बघा। हातात पळी घेऊन असणारी ही माता देवी अन्नपूर्णा म्हणजेच माता पार्वतीचा अवतार मानला जातो। संपूर्ण
विश्वाला अन्न पुरवण्याचं काम माता अन्नपूर्णा देवी करत असते, म्हणजेच माता अन्नपूर्णा करत असते. म्हणून दररोज तिची आपल्या घरामध्ये पूजा सेवा केली जाते. आणि जो श्रावण सोमवार आहे तर हा भगवान देवादिदेव महादेवांसोबतच माता पार्वतीला देखील हा दिवस समर्पित मानला जातो. आणि म्हणूनच आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती माता अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे. कारण तुम्ही बघितलेलं असेल की आपल्याकडे ज्यावेळी लग्न होतं मुलींचं तर त्यावेळी मुलीला सासरी पाठवताना भगवान बाळकृष्णाची मूर्ती आणि माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती दिली जाते. त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णा मातेची पूजा करावी, तिला मनोभावे प्रार्थना करावी की हे अन्नपूर्णा माता माझ्यावरती प्रसन्न हो. मी जो काही स्वयंपाक करत आहे त्यामध्ये त्या अन्नाला एक रुची येऊ दे, चव येऊ दे, किंवा माझ्या घरातून कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य जे आहे तर ते वाया जाऊ नये किंवा खाल्लेल्या अन्नातून कोणतीही बाधा कुणालाही होऊ नये यासाठी जेव्हा मुलगी सासरी जाते त्यावेळी तिला माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती आवर्जून दिली जाते. आणि म्हणूनच आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती माता अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे. त्याचबरोबर प्रत्येक दिवशी आपण आपल्या घरामध्ये माता अन्नपूर्णा देवीची पूजा करावी. प्रत्येक दिवशी ते आपल्याला शक्य होत नाही, परंतु काही खास अशा प्रभावी तिथीवरती तरी अन्नपूर्णा मातेची सेवा पूजा करावी, जेणेकरून आपल्यावरती माता अन्नपूर्णा देवी नेहमी प्रसन्न राहील. ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णा देवी ही नेहमी प्रसन्न राहते त्या घरामध्ये स्वतःहून माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रवेश करत असते. आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध किंवा साधं दूध असे, ज्यांना शक्य होत नसेल गाईचं दूध त्यांनी इतर कोणतंही दूध टाकलं, जसं की म्हशीचं दूध टाकलं तरीही चालणार आहे. त्यानंतर बेलपत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर तुमच्या देवघरातील देवांची रोजची आपली जी काय विधिवत पूजा आहे, नित्यसेवा आहे तर ती करून घ्यायची आहे. त्यानंतर शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना पांढरी फुलं बेलपत्र तुम्हाला अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्नमय करायचं आहे. आणि यानंतर लगेचच या उपाय करायला आपल्याला सुरुवात करायची आहे, किंवा मग सायंकाळच्या वेळी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. हा उपाय करायच्या वेळी आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे आसनावरती. त्यामुळे काय होतं, सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला तामणामध्ये ठेवायची आहे आणि मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही दुधाने किंवा पंचामृताने किंवा साध्या पाण्याने केला तरी देखील चालेल. आता अभिषेक करत असताना माता अन्नपूर्णा देवी सूत्राचं पठण करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देव्यै नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे. यानंतर तुम्हाला एक खोल वाटी जी असते तर ती वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये तुम्हाला खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, 2-3 अखंड. त्यावरती थोडंसं हळदी कुंकू लावून ठेवायचं आहे. त्यावरती तुम्हाला ही माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं तर एका वाटीमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहे. ते कुठेही फुटलेले तुटलेले घेऊ नका, अखंडच तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे. आणि हे तांदूळ आपल्याला माता अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावरती आपल्याला अर्पण करायचे आहे. आता अर्पण करत असताना तुम्ही 2 पद्धतीने सुद्धा अर्पण करू शकता. आपल्या उजव्या हाताच्या 5ही बोटाने तुम्ही हे तांदूळ अर्पण करू शकता, किंवा मस्तकावरती अर्पण करायचे आहे, किंवा आपल्या उजव्या हाताच्या करंगळी जवळचं जे बोट असतं त्याला आपण अनामिका या नावाने बोलत असतो बघा. तर अंगठा आणि या 3 बोटाने सुद्धा तुम्ही हे तांदूळ जे आहेत, जसं आपण कुंकुमार्चन करतो त्या पद्धतीने हे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहे. कारण हे खूप शुभ मानलं जातं, म्हणून
शक्य असेल तर तुम्ही या 3 बोटांनीच अर्पण करा. ज्यांना नाही शक्य, ज्यांना करता येत नसेल त्यांनी 5 बोटांनी अर्पण केले तरी सुद्धा चालेल, काही अडचण नाही. तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा सूत्राचं पठण करायचं आहे. आता हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहेत की तिच्या खांद्यापर्यंत हे तांदूळ येतील एवढे तुम्हाला अर्पण करायचे आहे. तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर माता अन्नपूर्णा देवीला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. एक छानसा तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. यानंतर 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीच्या समोर ठेवायचं आहे आणि त्या नाण्याला सुद्धा हळदी कुंकू लावून तुम्हाला मनोभावे पूजा करायची आहे. एक फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे नाण्यालाही आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभर हे माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती तसेच देवघरामध्ये हे नाणं तुम्हाला तिथेच देवघरामध्ये ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला ते 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या पर्स मध्ये ठेवायचं आहे किंवा खिशामध्ये ठेवू शकता. ज्यांचं कुणाचा एखादा व्यवसाय असेल छोटा मोठा तुम्ही त्या गल्ल्यामध्ये देखील ठेवू शकता, काही हरकत नाही. आता यामुळे काय होतं तर आपला जो काही धंदा आहे तर तो वाढीत जातो. आपल्याकडे नेहमी पैसा हा आकर्षित होत असतो. पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते देखील मोकळे होतात. त्याचबरोबर जे तांदूळ असणार आहेत तर ते आपण अर्पण केलेले तर त्यातील थोडेसे तांदूळ तुम्हाला काढून तुमच्या तांदूळाच्या डब्यामध्ये घालायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते पशु पक्ष्यांना तुम्हाला टेरेसवरती, गच्चीवरती ठेवायचे आहेत. आणि थोडेसे जे तांदूळ आहे तर त्यामध्येच तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती दुसरे परत टाकून त्यामध्ये तुम्हाला देवघरामध्ये माता अन्नपूर्णाची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेहमी तांदळामध्येच असावी, ती तशी ठेवू नये कारण ती अन्नाची देवी मानली जाते आणि तांदूळ जे आहे तर ते अतिशय पवित्र धान्य आहे. म्हणून या तांदूळाचा उपयोग जो आहे तर तो आपण पूजेमध्ये करत असतो. सर्व देवी देवतांना तांदूळ अर्पण केले जातात, ज्याला आपण अक्षदा असं सुद्धा म्हणत असतो बघा. म्हणून ही मूर्ती तशीच तांदूळामध्ये ठेवून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. त्याचबरोबर या दिवशी तुमच्या घरामध्ये माता अन्नपूर्णा देवीची पूजा झाल्यानंतर आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या गॅस शेगडीची जी पूजा आहे तर ती सुद्धा करायची आहे. तिला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि एक स्वस्तिक तिथे देखील तुम्हाला काढायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती माता अन्नपूर्णा देवीला आवर्जून सोमवारच्या दिवशी आवर्जून अर्पण करायची आहे. ही सेवा जी आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही करून पहा. या सेवेने तुमच्या घरामध्ये नेहमी माता अन्नपूर्णा देवीचा निवास राहील आणि माता अन्नपूर्णा देवी तुमच्यावरती प्रसन्न राहील. तिच्या आशीर्वादाने घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता उणीव तुम्हाला पडणार नाही कारण जिथे अन्नपूर्णा माता प्रसन्न असते तिथे स्वतःहून माता लक्ष्मी ही साक्षात निवास करत असते. त्यामुळे आपल्या घरात कधीच कसलीच कशाची उणीव चणचण भासणार नाही. आपल्या घरामध्ये पैसा किंवा संपत्ती येण्यासाठी आपल्या घरातील वातावरण हे अनुकूल असणं सुद्धा खूप गरजेचं असतं आणि ज्यावेळी घरामध्ये आपण अशा काही छोट्या मोठ्या सेवा करतो, उपाय करतो तर आपलं घर जे आहे तर ते सुख समृद्धीने भरून जातं. आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे, सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या नवीन तयार होत असतात. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. म्हणून आपण अशा ठराविक तिथीला छोटे मोठे उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल जे आहेत तर ते होतच असतात. तर चला, सांगितल्याप्रमाणे माता अन्नपूर्णा देवीला आपल्याला हे तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.